नमस्कार. जर तुम्ही CET 2026साठी अप्लाय करणार असाल तर तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र CET सेलकडून एक महत्त्वाची नोटीस जाहीर झालेली आहे. CET 2026साठी अपार ID आणि आधार कार्ड खूप गरजेचं आहे. जसं की आधार कार्डच्या सगळ्या डिटेल्स व्यवस्थितपणे चेक करणं गरजेचं आहे. तुमचं नाव, तुमची जन्मतारीख हे तुमचं 10वीच्या मार्कशीटनुसार व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. तसेच तुमचा फोटो आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो अपार ID आहे तो व्यवस्थितपणे जनरेट करणं गरजेचं आहे. तो तुमच्या रजिस्ट्रेशनसाठी फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे PWD स्टुडंटसाठी तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा UD कार्ड हे अपलोड करणं मॅन्डेटरी आहे. आणि जर का स्क्राईब लागणार असेल तर त्याची व्यवस्थितपणे माहिती फिलअप करणं गरजेची आहे. तसेच तुम्ही जर का हे सगळं व्यवस्थितपणे नाही फिलअप केलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. आता आपली रील आत्ताच सेव्ह करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि जर का तुम्हाला काही डाऊट आला तर आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि तसेच तुम्हाला CET रिलेटेड अपडेटेड राहायचं असेल तर आत्ताच आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.